ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव 65. भाग 9. परमात्मा व जगत एकरूपच आहेत. भाग 1. ओवे आहेत 9 आणि 10. अविद्येमुळे अज्ञानामुळे मनुष्याला जग परमात्मा स्वरूप दिसत नाही, ते वेगळे भासते असं मानलं जातं. वास्तविक त्यात एकरूपताच आहे ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जेवी नाम मात्र लुगडे येरवी सूतचिते उघडे, का माती मृत भांडे जयापरी. जसे नावापुरते वस्त्र पण उघड उघड सूतच असतं, किंवा मातीचं भांड माती स्वरूपच असतं. पुढं म्हणतात, तेवी द्रष्टादृश्य दशे अतीत दृंगमात्र जे असे, त्याची द्रष्टादृश्य मिसे केवळ होय. त्याप्रमाणे द्रष्टादृश्य यांच्या अतीत असणारे केवळ दृंगमात्र तेच द्रष्टादृश्य निमित्ताने प्रतीतीस येते. स्वामी स्वरूपानंतर याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, लुगडे हे नाव वस्त्रासी देवोत, परी ओतप्रोत तंतू चिते, किंवा घटाधिक मृत्तिकेची भांडी मृत्तिका उघडी परी त्यात. तैसे द्रष्टादृश्य दर्शन त्रिपुटी ओलांडोनी ज्ञप्ती मात्र जेका, त्याची आत्मरूप द्रष्टादृश्य मिशे एकलेची असे ओतप्रोत. जरी भिन्न भासत असलं तरी भासणारे जगत व परमात्मा वास्तविक एकरूपच आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात. सूत आणि वस्त्र. कापसापासून सूत बनवलं जातं व त्या धाग्याने निरनिराळ्या प्रकारची लुगडी, धोतर वगैरे वस्त्रे बनवता येतात. आता ती आकारावरून जरी भिन्न भिन्न भासत असली तरी त्यात असते ते एकमात्र सूतच. त्यातील सूत काढून घेतले तर त्याचे वस्त्र पण हरपून जाईल. व्यावहारिक दृष्ट्या कापड दिसत असलं तरी त्या सुताच्या विणीलाच कापड हे नाव मिळालेलं असतं. दुसरा दृष्टांत आहे माती व मातीची भांडी. तसेच एकाच मातीपासून माठ, चूल, परात, कुंडी वगैरे नाना आकाराची भांडी बनवली जातात. त्या मातीला विविध आकार प्राप्त होतात. मग त्या आकारांना अनेक नावे दिली जातात. पण एक मातीच विविध आकारांनी नटलेली असते माती व दिसते चूल किंवा कुंडी. हा असणे व दिसणे यातला फरक आहे. आकारभेदाने वेगवेगळी नावे प्राप्त झाली म्हणून मूलतत्वात काही बदल होत नाही. लुगडे असू दे नाहीतर धोतर असू दे, त्यात सूतच असतं, किंवा कुंडी असू दे नाहीतर मडकं असू दे, त्यात माती हेच मूलतत्व असतं. ही उदाहरणे देऊन ज्ञानदेव सांगतात की तसेच ते दृंग मात्र द्रष्टा व दृश्य यांच्या पलीकडे असतं. दृंग मात्र म्हणजे ज्ञानस्वरूप परमात्मा. तो विश्वस्फूर्तीमुळे द्रष्टादृश्य रूपाने आकाराला येण्यापूर्वी पूर्णपणेच होता. फक्त त्यावेळी दृश्य नसल्यामुळं तत्सापेक्ष द्रष्टेपणही नव्हतं. पण म्हणून त्यावेळी तो दृक्शक्ती विहीन होता असं म्हणता येत नाही. तर दृक्शक्ती त्याच्याकडे पूर्णपणे वास करीत होतीच. गाढ झोपेत समोर दृश्य नसल्यामुळे पाहणेपणही नसते. पण म्हणून आपल्याकडे आंधळे पण नसतं. जाग येताच पाहणेपण हजर होते. तसेच विश्वरूपाने आकाराला येण्यापूर्वी परमात्मा द्रष्टादृश्य भावाच्या अतीत असतो. त्याचे पाहणेपण हे स्वयंभू असतं. विश्वरूपाने आकाराला आल्यावर ती दृक्शक्तीच द्रष्टादृश्य दर्शन रूपाने त्रिपुटीने युक्त होते. असा तीनपणा भासत असला तरी तो परमात्मा एकरूपच असतो. दिसणे व असणे यात फरक आहे. परमात्मा असतची असा आहे आणि त्या दिसण्यामागे त्याचे असणे पण असतं. व्यावहारिक सृष्टीत ज्याप्रमाणे सूक्ष्म तंतू किंवा माती सत्य, तसेच सर्व जीवसृष्टीत अनंत अस्तित्व हेच अविनाशी सत आहे. त्यालाच परमात्मा असं म्हणतात. हे लक्षात घ्यायला हवं. तोच द्रष्टाही आहे आणि दृश्यही आहे. हीच गोष्ट पुढे ज्ञानदेव सोन्याच्या दृष्टांताने स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन आणि वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.